लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध। संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करा, युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी। राष्ट्रसेवा दलाने 9 फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या 4 चाकी वाहनावर हल्ला करण्यात आला। गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे, यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसदच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲडव्होकेट आसिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असताना हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला। गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील सर्व व्यक्तींचा बचाव केला। या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बांधव करत आहेत। त्याचप्रमाणे युवा ग्रामीण पत्रकार संघ यवतमाळ व पुसद तालुक्याच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात येत आहे। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे, असं निवेदनात म्हटलं आहे। सदर निवेदन देते वेळेस युवा ग्रामीण पत्रकार संघाचे यवतमाळ सचिव राजेश सोनुने, पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड, पुसद ग्रामीण अध्यक्ष राजेश ढोले, सचिव कुलदीप सुरोसे, शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे, संघटक ज्ञानेश्वर मेटकर, सहसंघटक कैलाश रावणे, मारोतराव कांबळे, संपर्क प्रमुख विजय निखाते, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सवंगडे, पोलीस पाटील बापूराव कांबळे इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत। या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी सुहाजी गाडे यांना आमच्या संघटनेतर्फे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी या महाराष्ट्रामधील ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे, त्याचबरोबर विश्वंभर चौधरी आणि कायदेतज्ञ आसिमजी सरोदे यांच्यावर जो पुण्यामध्ये जो हल्ला झाला, मला वाटते हा लोकशाहीला काळा दिवस म्हणून त्या दिवशी पाळला पाहिजे। मला वाटते की या ठिकाणी भारतामध्ये जे संविधान आहे, या संविधानाचे विविध अंग आहे, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जो लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे, ज्याला आपण पत्रकार म्हणून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक बातम्याला आपण प्रसिद्धी देतो, त्याच पत्रकारावर जो समाजाचा आरसा आहे, तर त्या ज्येष्ठ पत्रकार असलेले आमचे निखिलजी वागळे यांच्यावर पुण्यामध्ये ज्या व्यक्तीने, ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे हल्लेखोर आहे यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कार्यवाही होईल, जेणेकरून जो पत्रकारांना जो कायदा आहे त्या अंतर्गत पत्रकार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। या ठिकाणी आम्ही पुसदचे जे सर्व पदाधिकारी त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पत्रकार हा निर्भीडपणे काम करणार आहे, कोणत्याही गोष्टीला तो घाबरणार नाही। जोपर्यंत असे किती हल्ले होत, मला असं वाटते की या भारतामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पत्रकारावर नेहमीच हल्ले होत राहिले, परंतु आता आपण बघू शकतो की केंद्र शासन असो, महाराष्ट्र शासन असो, जो पत्रकार निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर कोणत्या तरी प्रकारचा या ठिकाणी आघात करून त्याला भेडवण्याचं काम करतो। परंतु संविधानाचा जो 4था आधारस्तंभ हा दिवसेंदिवस जास्त निर्भीड होईल आणि निश्चितच मला असं वाटते की कोणत्याही कारणाला न घाबरता आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारची कार्यवाही व्हावी अशी आम्ही या ठिकाणी युवा पत्रकार ग्रामीण, तालुका आणि सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्याचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।